हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण नवरात्री अष्टमी व नवरात्री नवमी तिथीला कन्यापूजन शुभमुहूर्त व त्याचे महत्त्व काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका। हिंदू धर्मामध्ये नवरात्रीमध्ये अष्टमी व नवमी ह्या दोन्ही तिथीला खास महत्त्व आहे। महाअष्टमी या तिथीला दुर्गाष्टमीसुद्धा म्हणतात। या तिथीची दुर्गा पूजा फार महत्त्वाची मानली जाते। अश्विन महिन्यातील प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होते। हिंदू धर्मामध्ये नवरात्री ही खूप महत्त्वाची मानली जाते। ती संपूर्ण भारतात खूप उत्साहात साजरी केली जाते। यावर्षी 22 सप्टेंबरपासून नवरात्री सुरू झाली असून 2 ऑक्टोबर या दिवशी दसरा हा सण आहे। नवरात्रीमध्ये 9 दिवस रोज विविध रूपांची पूजा करतात। रोज 9 दिवस उपवास करून पूजा अर्चा व मंत्रजाप करतात। नवरात्रीची अष्टमी व नवमी तिथी खूप महत्त्वाची आहे। या दिवशी कन्यापूजन व हवन करतात। नवरात्रीमध्ये अष्टमी व नवमी तिथीला कन्यापूजन व भोग देऊन व्रताचे पारण केले जाते। नवरात्रीमध्ये कन्यापूजन केल्याने माता दुर्गा प्रसन्न होऊन आपल्या भक्तांना आशीर्वाद देते। या तिथीला माता दुर्गाची विशेष पूजा अर्चा केली जाते। काही जण अष्टमी ह्या तिथीला किंवा काही जण नवमी ह्या तिथीला कन्यापूजन करतात। नवरात्री अष्टमी तिथी व नवमी तिथी कधी आहे? वैदिक पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष अष्टमी तिथी 29 सप्टेंबर संध्याकाळी 4:31 आहे व समाप्ती 30 सप्टेंबर संध्याकाळी 6:06 आहे। अष्टमी तिथी समाप्त झाल्यानंतर नवमी तिथीची सुरुवात होते व नवमी तिथी समाप्ती 1 ऑक्टोबर रात्री 7:01 आहे। अष्टमी तिथी व कन्यापूजन शुभमुहूर्त। नवरात्रीमध्ये माता दुर्गाच्या 9 रूपांची पूजा झाल्यावर अष्टमी व नवमी तिथीला कन्यापूजन व भोजन देऊन व्रताचे पारण केले जाते। अष्टमी तिथी शुभमुहूर्त। पहिला शुभमुहूर्त पंचांगानुसार सकाळी 5 वाजल्यापासून सकाळी 6:12 दुसरा शुभमुहूर्त सकाळी 10:40 पासून ते 12:10 नवमी तिथीला कन्यापूजन शुभमुहूर्त। पहिली नवमी तिथी कन्यापूजन सकाळी 4:53 पासून ते 5:41 व दुसरा शुभमुहूर्त सकाळी 8:06 पासून ते 9:50 कन्यापूजन व भोग देऊ शकतात। नवरात्रीमध्ये अष्टमी व नवमी तिथीचे महत्त्व काय आहे? शारदीय नवरात्री 22 सप्टेंबरपासून सुरू होत असून 2 ऑक्टोबरपर्यंत आहे। नवरात्रीमध्ये अष्टमी व नवमी तिथीचे महत्त्व आहे। महाअष्टमीलाच दुर्गाष्टमी असे सुद्धा म्हणतात। या तिथीला विशेष महत्त्वाची पूजा असते। ही पूजा अष्टमी व नवमी ह्या दोन्ही तिथीला चालते। महाअष्टमी दुर्गापूजा व उपासनासाठी सर्वात शुभ तिथी मानली जाते। या तिथीला दुर्गा माताचे सर्वात शक्तिशाली रूपाची पूजा केली जाते। धार्मिक मान्यता अनुसार महाअष्टमीला माता दुर्गाच्या महागौरी स्वरूप व नवमी तिथीला माता सिद्धिदात्री या रूपाची पूजा केली जाते। धार्मिक मान्यता अनुसार महाअष्टमीला दुर्गा माताने महिषासूर दैत्याचा वध केला होता। त्यामुळे तिने महिषासूरमर्दिनीचे रूप धारण केले होते। म्हणूनच या दिवशी कन्यापूजन, हवन व मंत्र उच्चार केला जातो व उपासना व्रत पारायण केले जाते। मग दशमी तिथीला दुर्गा माताच्या प्रतिमांचे विसर्जन केले जाते। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत। धन्यवाद।